सकाळ सकाळी माझ्याकडून असा उद्योग झाला होता ना की काय करून मला काहीच कळत नव्हतं. तर जर वेळेस असं होतं मी करायचं ते एक आणि माझ्याकडून होतं एक. तर व्हिडिओमध्ये पुढं बघा काय झालं होतं तुम्हाला समजेलच की आहे कुठं आहे हा माझ्या मागं. तर बघा पुढे. तर सकाळ सकाळी स्वयंपाकाला लागले होते मी आणि तुम्ही मला सांगता की रेसिपी दाखवत जा. तर मी म्हटलं चला आज रेसिपी दाखवते. तर मी पालकची गरगटी भाजी बनवणार होती. तर त्यासाठी मी इथं हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती, शेंगदाण्याचं कूट आणि भाजी निवडून चिरून सगळं धुवून वगैरे घेतली आणि गॅसवर ठेवली होती. तर आता त्यात मी डाळ टाकणार होते भिजवलेली आणि शेंगदाणे पण टाकणार होते. काही जण शेंगदाणे वरून टाकतात, आधी भाजी शिजवून घेतात आणि काही माझ्या पद्धतीने पण करत असतील. तुम्ही कशा पद्धतीने करता मला सांगा कमेंट करून नक्कीच. तर मी डाळ वगैरे टाकून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतला. मी पाणी आत्ताच ॲड करणार नव्हते, पाणी मी गरम करून ॲड करणार होते. तर नाही तर मला एका हातानं मोबाईल पकडून आणि एका हातानं करायला काही जमतच नव्हतं. पण काय करणार आता, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा होती की मी रेसिपी शेअर करावी, तर तुमच्यासाठी हे मी करते. आणि आता करत जाईल मी रेसिपी तुमच्यासोबत, कारण रोज आमच्यात काही ना काही नवीन बनत असतं. तुम्हाला मी सांगितलं आमच्या साहेबांना आवडतं असंच रोज रोज काय काय करून खायला. तर मी आत्ता मीठ टाकलं नव्हतं भाजीत, नंतर टाकणार होते फोडणीला दिल्यानंतर. आता फक्त शेंगदाण्याचं कूट आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली. तर थोडंसं झाकून ठेवणार होते, पाणी सुटतं त्याला भाजीला. आपण जेव्हा बाजारातून आणतो ना भाजी तेव्हाच बघा ती अशी ओली ओली असते. तर मी ताट झाकून त्याच्यावर पाणी गरम करायला ठेवणार आहे. आणि पाणी पण लगेच गरम होतं. गार पाणी ओतलं ना आपण असं पटकन जास्त ओतून जातो आणि भाजी व्यवस्थित म्हणजे जास्त पाणी होतं भाजीत. त्यामुळं आता जर झाकून ठेवलं ना तर ते भाजीला पाणी सुटलेलं असतं, मग आपल्याला कळतं की किती पाणी आपण ॲड केलं पाहिजे. त्यामुळं मी आधी असं झाकून ठेवलं, ती वाफलत होती भाजी आणि पाणी गरम झाल्यानंतर मी त्यात पाणी ॲड केलं आणि मी एक ग्लास पण नीट पाणी ओतलं नव्हतं त्याच्यात. पहिलं त्याचं पाणी काय सुटलं होतं ते आणि जे हे. तर भाजी शिजत तोपर्यंत म्हणलं चला अंथरूण काढून घेऊया, कारण ह्यांना लवकर जायचं होतं म्हणून मी आज लवकर सुरुवात केली होती. तर बघा तुम्ही बघितलंच काय झालं काय नाही, तुम्हाला कळलं असेल. माझा फोन पाण्यात पडला, जे की तिथं पाणी होतं जे भाजी ठेवून राहिलं होतं. ट्रायपॉडला लावून ठेवला होता मी फोन आणि ट्रायपॉड तुटला हे पण माहीत आहे तुम्हाला. तो किचनवरनं घसरला ट्रायपॉडचा एक पाय आणि ते पाण्यातच पडला. थोडा पुसला वगैरे. आता म्हटलं काय होतं काय नाही, थोडा वेळ उन्हाला ठेवला. ह्यांना काही माहीत नाही फोन पाण्यात पडलेला या. ते होतं तिकडंच त्यांचं आवरायचं चाललेलं आणि बघता इतका टाईम होऊन जातो ना मला कळत पण नाही. सगळं मीच करायचं म्हणल्यानंतर किती उरकणार आहे मी. तरी म्हणलं आता आंघोळ नंतरनं करीन, पहिल्यांदा डबा करून देते. जर आंघोळ करत बसली ना तर मग आंघोळीला भरपूर टाईम लागतो आणि रोजच असं असतं की त्या स्वयंपाकाच्या नादात नीट आंघोळ पण करायला भेटत नाही. त्यामुळे म्हणलं आंघोळ जरा नंतरनं करेन. आणि सोनूनं सकाळी बघा इथं पाणी सांडलं होतं. तिला मी सांगत होते अंथरुणावर जेवू नको, तर तिचं पप्पा म्हणलं की असू दे फरशी गार लागते. तर मी तिला म्हणलं होतं की खाली हातरायला घे, तरी नाही तिनं तिच्या पप्पाचं ऐकलं आणि सकाळी उठल्या भूक लागलेली तर खात बसलेली आणि पाणी सांडून बसली. तर चादर पण भिजवली होती आणि खालची बेडशीट पण भिजवली होती. मग ते देऊन सुकायला टाकलं. चादरीचा थोडासा कोपरा भिजला होता, पण तसं जर मी घडी मारून ठेवलं असतं तर वास येतो ना. आता तर माहीत आहे हिवाळा असल्यामुळं लगेच हे होतं त्यामुळं. तर कपडे सुकायला टाकले होते ना, असं वाटतं बाहेरच उन्हाला बसावं. जर स्वयंपाक नसतं करायचं ना सकाळचं तर मी थोडीशी येऊन बसते, जोपर्यंत त्यांची आंघोळी होत नाही तोपर्यंत. त्यांची झाली की आंघोळ माझा नंबर असतो तोपर्यंत इकडं आम्ही उन्हाला येऊन बसलेलो असतो. पण आज काही चान्सच नव्हता. ते गेल्यानंतर मग मला स्वयंपाकी केलेलं आवरायचं असतं, मग मला उन्हाला बसणं होतच नाही ना. असं वाटतं सकाळी थोडं तरी निवांत वेळ पाहिजे. उठल्याच ती किचनचं तोंड बघायला नको. आणि माझ्यासोबत हा दिवस एक ना एक दिवस उजाडतो आणि ते नकोच होतं मला. तर इकडचं झाडून वगैरे काढलं, म्हणलं लवकर उठले तर आता सगळी कामं लवकर पण होतील. तरी नाही, मला 11:30पर्यंत माझी सगळी कामं झाली होती. तर इकडे जास्त घाण होत नाही आहे, कारण बेडवर तर नाहीच होत, आम्ही नाहीच बेडवर जास्त नसतोच. त्यामुळं पाहुणे रावळे आली कोणी तर मग ते बेडचं आमच्या पाक धिंगाणं होत असतं, कारण सिंगल बेडशीट आहे त्यामुळं ते बसलं तरी पण गोळा होते. तर मला डबल बेडशीट आणायची, तर आम्ही कधी मार्केटला जातो आहे काय माहिती. भरपूर सामान खरेदी करायचं आहे पण वेळ नाही भेटत. जेव्हा वेळ भेटतो तेव्हा इच्छा नसते आणि दोन्ही जरी असलं तेव्हा पैसे नसतं. तर असं होतं. तुमच्याकडं पण असं होतं का नाही सांगा कमेंट करून. तर बघा आता सगळा कुटाणा करून बसली आहे वरती जाऊन. आता तेव्हा जर तिनं ऐकलं असतं इकडं बसून खाल्लं असतं तर नाही ऐकलं तर खरं ना. आता ती म्हणत होती इकडं पण नको घेऊस मला, मी जाते तिकडे. तिला म्हणलं होतं जाऊ नको, सगळीकडे सांडून ठेवती आणि ती खात होती डाळ. एका जागेवर बसून खात नाही त्यामुळं मग ती सगळीकडे सांडतं, मग झाडून काढून काय उपयोग नसतो. तर म्हणलं सकाळी घर झाडलं ना नंतर मग तिकडचं काही झाडावं लागणार नाही, फक्त किचनमधलं झाडून घेऊन भांडी वगैरे घासीन.
तर तुम्हाला असे ब्लॉग आवडतात की नाही मला सांगा बघायला. मीच कन्फ्यूज आहे, तुम्ही बघचाल की नाही, नाहीतर एवढे मोठे ब्लॉग मी बनवायचे आणि तुम्ही बघत नाही असं होतं. तर असो, हा ब्लॉगवरनं कळेल मला की तुम्हाला आवडतात का नाही असे ब्लॉग. तर बघा तिच्या पप्पाचं चाललं होतं तिकडं दात वगैरे घासायचं. एकदा जर बाथरूमात घुसलं ना तर 2 तास तरी बाहेर निघतच नाही. लय दमादमानं काम असतं त्यांचं आणि त्यांच्यासाठी मी लवकर उठून स्वयंपाकी बनवत असते, तरी ते टाईम जे करायचं ते करतातच कामाला जायला. तरी सांगत होते पप्पाला की पप्पा काय बनवलं आहे मम्मीनं बघा या, कारण सोनूला भाजी आवडते भरपूर. तर माझं असं म्हणणं होतं की पराठा बनवायचा होता, पण त्यासाठी पीठ नव्हतं. त्यामुळं म्हणलं राहू द्यात आता, नंतरनं कधीतरी ह्यांना सांगितले आज दळण आणा म्हणून. तर मी भाकरीच बनवणार होते. तर हात वगैरे स्वच्छ करून घेतलं, कुटून घेणार आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता किंवा वाटी पेला काय असेल त्यानं पण करू शकता. तर आता चला मी करून घेते आणि फोडणीसाठी सामान रेडी करते. मिक्सरला वाटून घेतले ना तर भाजी किती छान झाली आहे, एकदम सगळं एकजीव झाले, डाळ बीळ सगळं वाटलं गेलं. तर चला आता मी यात फोडणीला देऊन घेते. तर भात पण रेडी झाला आहे माझा. तर तिथे सांडले, तुम्ही म्हणताल गॅस पुसत नाही का, तर ते सांडले. तर भात पण शिजला आहे. तर चला आता फोडणीला देते सर. तर मी गॅस खाली घेतला होता, कारण तुम्हाला माहिती आहे मला थोडीशी कणकणी आली तर उभं राहून स्वयंपाक करणं मला होत नव्हतं, त्यामुळं खालीच घेतला. तरी तर मी भाजीला फोडणी देत होती, तर त्याच पातेल्यात देत होते. तर पातेलं गरम भरपूर झालेलं आणि सोनूला ना जिरं वगैरे आवडत नाही, तर मी थोडंसं जिरं तीळ आणि मोहरी टाकली होती, थोडीशीच, जास्त नाही. नंतर लसूण टाकला, थोडंसं मिरच्या टाकल्या कारण सोनू खाणार आहे, जास्त तिला तिखट आवडत नाही. आणि थोडीशी हळद वगैरे टाकली. लसूण जास्त पेस्ट केली नाही मी, थोडं अर्ध बोबडं करून घेतलं म्हणजे टेस्ट लागते लसणाची, पण जास्त बारीक केलं तर अजिबात टेस्ट लागत नाही. आणि मिक्सरला भाजी वाटून घेतलेली. तुम्ही कशी करता सांगा. मिक्सरला जर केलं ना तर सगळं एक मिश्रण होतं ना, आपण जर असं खाली करत बसलो ना तर ते कुठं कुठं मोठं राहतं, कुठं कुठं बारीक होतं, पाणी एका साईडला आणि भाजी एका साईडला होते. त्यामुळे मी मिक्सरलाच वाटून घेत असते आणि एकदम मस्त होतं आणि छान झालेली भाजी, एकदम टेस्ट तर मस्तच. मी भाकरी बनवली होती, तर भाकरीसोबत तर जबरदस्त लागते. तुम्हाला आवडते की नाही सांगा. मला तर भाकरीसोबतच आवडते, चपातीसोबत नाही आवडत. तर मी जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घेतलं. तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर घट्ट पण बनवा. मला इतकी पण घट्ट नको होती आणि इतकी पण पातळ नको होती, तर मी मध्यम बनवली होती. आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं. तर सोनूचं निरीक्षण करायचं झालेलं मी कशी भाजी वगैरे बनवते ते. तर जास्त आमच्या दोघीला तर आवडते आणि हे नाही नाही म्हणत खातात. त्यांचं असंच काम आहे, नाही नाही म्हणायचं आणि पहिलीचं आणायचं. खातात ते पण. एकदा टेस्ट लागली ना त्यांना, मग ते पातेलं संपवाय कमी करत नाही. पण एकदा टेस्ट लागोस तोपर्यंत त्यांना कळत नाही खाऊ का नको, खाऊ का नको. तर उकळी वगैरे फुटली होती आणि वास पण छान येत होता, मस्त येत होता वास. सोनूचं तर उकळूस तोपर्यंत दम नव्हता, तिचं म्हणणं होतं आत्ताच दे खायला मला. आणि मी जे काही बनवलं ना ते सोनू आवडीनं खात असते. मग ते कारलं असो नाही तर काही असो, कुठलंच खायला अशी काचकूच करत नाही की मला नको, मला आवडत नाही. आणि मी तिला जबरदस्तीने का होईना पण खायला देतच असते आणि ती पण आवडीनं खाते. तर आता 11:30 झालेत आणि माझी सगळी कामं झालीत, कपडे धुवून भांडी घासून सगळं. फक्त आता लादी पुसायची राहिले, पण ती पण आता मी नंतरनं पुसणार आहे सोनं झोपल्यानंतर, कारण ती सारखी खाली उतरत असते, पण ते पुसण्याला काय अर्थच नसतो. तर तिचं आवरले, आंघोळ बिंघोळ घालून तिला तयार केले. आता जेवण करायचं बाकी. तर चला जेवण करूया. दाखवत तुम्हाला. कपडे वगैरे धुवून झाले, तर झालेत कपडे धुवून, भांडी पण घासून झालेत, घर वगैरे सकाळीच आवरलेत, तुम्ही बघितले. तर सगळं साफसुथरं करून झालं. गॅस फक्त पुसायचं राहिला आहे, त्याच्यावरचं ते धुवायला टाकलं. आता गॅस पुसून घेते, मग झाला. पण आधी जेवण करते आणि मग गॅस पुसून घेते. सकाळी तुळशीला पाणी घातलेलं ना, आज पण हवा सुटली तर आतमध्येच ठेवली, बाहेर काही नेलीच नाही तिला. असं काळं काळं दिसतंय. हां, आता काय बिस्किट खायचं आहे का? हां, मग ही जेवली, आम्ही जेवली नाही. तर आता मला जेवण करायचं आहे. फ्रीज पण मला पुसून घ्यायचं आहे. जेवता कामं केली ना असं कंटाळा आल्यासारखंच वाटतं. आणि पाणी पिले मी, कामं झाले ते आता मला झोपच आली, माझ्या डोळ्यावर आलं आहे असं. तर ना कालचा व्हिडिओ मी टाकलेला, त्याला कमेंट आल्या होत्या मला की मिस्टर नाही घेऊ तर तू घ्या निघाल. तर मी घेऊन घालू शकते, त्याचा काही विषय नाही. पण कसं लग्न झाल्यानंतर ना आपण मनाचं मालकीन नसतो ना, सगळ्या गोष्टी विचाराव्या लागतात नवऱ्याला.
विचारावं लागतात. मग मी विचारलं तर त्यांनी नाही म्हणलं ना आपण कसं घालायचं. मग मी असंच बिना विचारता घातलं तर म्हणशील तू मालकीन झालीस का, विचारत नाही असं तसं. ती पुढं गोष्टी वाढण्यापेक्षा म्हटलं त्यांना विचारून करावं, तर त्यांचं नाही येते म्हणलं राहू देत, नाही तर नाही, जसं आहे तसं ठीक आहे. मग तर चला, तुम्ही म्हणता रेसिपी टाक, तर मी टाकली रेसिपी आणि छान झालेली. आमच्या साहेबाला भाज्या आवडत नाही, तर तरी पण त्यांनी खाल्लेली, तोंड वाकडं केलं. रोज जेवण जात होतं, आज म्हणलं जेवण जाणार आहे का, तर तोंड जरा वाकडं झालेलं, नाही आलेलं तोंडात. मी रागाने बघितलं का मग म्हणलं की थोडंसं खाऊन जातो, आणि भात आणि भाजीच खाल्ली, भाकरी तर खाल्लीच नाही त्यांनी. तर चलो असं घेतो जेवण आणि भेटतो तुम्हाला, करा व्हिडिओ कंटिन्यू.